नमस्कार मंडळी. मराठी किंवा हिंदू नूतन वर्षांच्या तुम्हाला शुभेच्छा. थोडा उशीर झाला आहे, 10 दिवस झाले रामनवमी होऊन गेलेली आहे. आज आपण एका शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. नवीन वर्ष आपलं जे सुरू झालेलं आहे, ज्याला आपण संवत्सर म्हणतो, या संवत्सराचं नाव आहे पराभव. आता हे जे संवत्सर म्हणजे एक वर्ष नवीन सुरू होतं, तर 100 वर्ष झाली. आता RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, तो शताब्दी वर्ष साजरं करतो आहे. 100 वर्ष पूर्ण झाली आहेत स्थापनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या. त्याच्या निमित्त आपण शब्द वापरतो आहे शताब्दी. आपण मराठी वर्षांची गणना करण्यासाठी पण एक शब्द वापरतो, युगाब्द. आता या दोन्ही शब्दामध्ये एक सामायिक शब्द आहे, अब्द. शताब्द आणि युगाब्द, बऱ्याच याच्यामध्ये तो अब्द शब्द येतो. आता याचा अर्थ काय, तर शत म्हणजे 100 आणि अब्द म्हणजे वर्ष. युगाब्द म्हणजे युगाची सुरुवात. खरं तर कलियुगाची सुरुवात होऊन जेवढी वर्ष झालेत त्याच्यासाठी आपण युगाब्द हा शब्द वापरतो. ख्रिस्ताब्द असा शब्द पण आपण वापरतो. कशासाठी, तर आत्ता आपण जे साल मोजतो इंग्रजी कॅलेंडरनुसार, त्याची गणना करण्यासाठी आपण ख्रिस्ताब्द, ख्रिस्ताच्या नंतर एवढी वर्ष. तर अब्द या शब्दाचा अर्थ आहे वर्ष. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी. आणि आपण अनेकदा हा शब्द शताब्दी वगैरे वापरतो, पण अब्द या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे वर्ष हा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण अनेक असे शब्द आपल्या आजूबाजूला नेहमी वापरत असतो, परंतु आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. आता आपण आणखीन एक या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, तर आपण संवत्सर जे वापरतो, आपण शालिवाहन शके वापरतो, बरोबर आहे, किंवा विक्रम संवत्सर वापरतो. या संवत्सराला नावं देण्याची पद्धत आहे. तर आपल्याकडे आत्ता जे आहे, मी तुम्हाला सांगितलं पराभव, त्याच्या आधी 2 वर्षापूर्वी क्रोधी संवत्सर होतं. आता या अशी किती नावं दिलेली आहेत बरं, आणि त्याचा उल्लेख काय, हा या व्हिडिओचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे आतापर्यंत आपण अब्द या शब्दाचा अर्थ वर्ष म्हणून पाहिला, पण ही जी नावं येतात, ही नावं कशाच्या आधारे आहेत आणि किती नावं दिलेली आहेत. तर आपल्याकडे अशी 60 नावं दिलेली आहेत आणि 12-12 असे त्यांचे गट आहेत. 12, 25, 60 अशी 60 नावं दिल्यानंतर पुन्हा परत एकदा ते चक्र सुरू होतं आणि पहिल्यापासून 1 ते 60 अशी नावं. आणि या प्रत्येक संवत्सराचं एक महत्त्वसुद्धा त्याच्या नावाने एक दडलेलं असतं. पण आता ही नावं 60च का, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, कुंभमेळा दर किती वर्षांनी होतो, तर कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो. आपण या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप तुम्ही काळजीपूर्वक पहा, कारण याच्यामध्ये आपण 4-5 वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ समजून घेणार आहोत. आता कुंभमेळा हा दर 12 महिन्यांनी का होतो, हे आत्तापर्यंतचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरचे पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की गुरु हा जो ग्रह आहे, त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 12 वर्ष लागतात. आणि हे आपल्या सनातन धर्मामध्ये ऋषीमुनींना फार पूर्वीपासून माहिती होतं. त्यामुळे कुंभमेळ्याची तारीख कोणाला सांगायची गरज नव्हती, कारण आपल्या पंचांगामध्ये या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित उल्लेख केलेला असतो की गुरुचं त्या राशीमध्ये भ्रमण किती वर्ष. तर प्रत्येक राशीमध्ये 12 राशी असल्यामुळे 12 वर्ष असतात आणि प्रत्येक राशीमध्ये तो गुरु हा ग्रह 1-1 वर्ष असतो. आता तुम्हाला लग्नाची गोष्ट आठवेल का, प्रत्येक वेळी लग्नाच्या वेळी भटजींकडे जर तुम्ही गेलात तर तो बघतो की त्यांचा गुरु कुठल्या स्थानात आहे, तर वर्षभरासाठी तो एका राशीमध्ये असतो. तर त्या राशीला मग त्यावेळी 8वा गुरु आहे, 12वा गुरु आहे, आपण अनेक गोष्टी ऐकतो. तर हा गुरु म्हणजे हा गुरु त्या राशीमध्ये, प्रत्येक राशीत 1 वर्ष. म्हणून सांगतात की यावर्षी लग्न करता येणार नाही, आणि जर करायचंच असेल तर त्या ग्रहाच्या शांतीसाठी आपल्याला काही
जे आपल्याकडे लिहून दिले आहेत ते उपचार करावे लागतात, जेणेकरून त्या ग्रहाचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होणार नाही. आता या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मेंटल हेल्थ बिघडवतात, आणि त्या बिघडू नये म्हणून आपण जर एखाद्या प्रकारची पूजा शांती केली तर ती आपली जी मेंटल हेल्थ आहे ती आपली बिघडत नाही. तर गुरु हा 12 वर्षाने पुन्हा त्या पहिल्या स्थानात आपल्या येतो, हे आता आपल्याला तुम्हाला कळलं असेल. आता अजून एक आपल्याकडे आहे ज्याला आपण म्हणतो साडेसाती. तर साडेसाती या शब्दाचा अर्थ काय, तर सगळ्यांना माहिती असेल की शनीची साडेसाती आहे एवढं आपल्याला कळतं. आता 7.5 म्हणजे काय, तर सगळ्यांना साधारण आता कळलेलं आहे की 7.5 वर्ष तो शनी आपल्या मागे असतो. आता ह्याच्यात 7.5 काय आहेत, तर शनीला जशी गुरुला 12 वर्ष लागतात तसा शनी हा एक हळूहळू भ्रमण करणारा ग्रह आहे. त्याला ती प्रदक्षिणा पूर्ण करायला 30 वर्ष लागतात. आता 30 भागिले 12 केलं तर काय होतं, 2.5 वर्ष येतं. आता शनीची साडेसाती म्हणजे काय, तर शनी तुमच्या राशीमध्ये येण्याच्या आधी तो आधीच्या राशीत आणि तुमच्या पुढच्या राशीत अशा तिन्ही राशीमध्ये असताना तो तुम्हाला थोडा त्रासदायक ठरू शकतो किंवा लाभदायक सुद्धा ठरू शकतो. हे आपल्या मानण्यावर आहे की आपण त्याला कसं घेतो. आता आधीच्या राशीची 2.5 वर्ष, तुमच्या राशीची 2.5 वर्ष आणि पुढच्या राशीची 2.5, असे 2.5, 2.5 आणि 2.5 मिळवले असता किती होतात, तर 7.5 वर्ष होतात. हे 7.5 वर्ष शनी तुमच्या राशीच्या आसपास असतो, म्हणून त्याला म्हणतात शनीची साडेसाती. आता आपण या दोन पाहिले, गुरु आणि शनी. गुरुच्या 12 वर्षाच्या भ्रमणामुळे आपण काय पाहिलं, तर कुंभमेळा होतो. शनीच्या साडेसातीमुळे आता दर 30 वर्षाने तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा साडेसाती येणार. म्हणजे तुमच्या 60 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2दा तरी तुम्हाला साडेसाती येणार. आणि जर तुम्ही 91 वर्ष जगलात तर 3 वेळा तुम्हाला साडेसाती आल्याशिवाय राहणार नाही. आता या 2 ग्रहांचा आणि जे आपण पाहत होतो की 60 वर्षाचे जे संवत्सर आहेत त्याचा काय अर्थ आहे, तर गुरुला लागतात 12 आणि शनीला लागतात 30 वर्ष. आता जर हे 2 ग्रह एकाच वेळी सुरू झाले एकाच पोझिशनवरून, तर गुरुग्रह हा पटापट फिरत असल्यामुळे तो 12 वर्षात एक भ्रमण करणार आणि शनी जो आहे त्याला 30 वर्ष लागणार. आता या दोघांचा लसावी काढला तर येतो 60. म्हणजे शनीला 2 रोटेशन करायला लागतात आणि गुरुला 12, 25, 60 5 रोटेशन करायला लागतात. या 60 वर्षांनी दोघे जिथून निघाले होते ज्या स्थानावर तिथे पुन्हा त्याच स्थानी भेटण्यासाठी त्यांना 60 वर्ष लागतात. म्हणून ही 60 संवत्सर आहेत. तर या दोघांची एका पोझिशनवरून सुरुवात झाल्यानंतर पुन्हा त्याच पोझिशनपर्यंत त्यांना यायला लागणारा वेळ म्हणजे ही 60 वर्ष आहेत. आणि त्या 60 वर्षांची नावं आपल्याला लिहून दिली. तर आपलं जे ज्योतिषशास्त्र आहे ते खगोलशास्त्र आहे. त्यामुळे त्याला असं तुम्ही नावं ठेवण्याकडे जाण्यापेक्षा त्याचा जर नीट अभ्यास केलात तर तुम्हाला कळतील या अंतराळामध्ये असणाऱ्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यांचा अभ्यास ऑब्झर्वेशनने आपल्या या ऋषीमुनींनी केला होता आणि त्याला एक लिखित स्वरूपामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी सायन्स आहेत, भूगोल आहे, हे आपण जर ओळखलं तर त्याच्याकडे त्या सायंटिफिक दृष्टीने आपल्याला बघता आलं तर या सगळ्यांचे अर्थ आपल्याला कळतील. आणि हे आपल्या ऋषीमुनींनी आधीच लिहून ठेवलेत, ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत. ते ऑब्झर्वेशन्स आत्ता आपल्यालासुद्धा करता येतील, पण त्यासाठी आपल्याकडे चिकाटी पाहिजे आणि थोडंसं ज्ञान पाहिजे आपल्याकडे असणाऱ्या ग्रंथांचं. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहिला असेल शेवटपर्यंत. म्हणजे तुमचा काय आहे, तर तुमचा अभ्यास करण्याची, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि सर्वांपर्यंत पोचवा. कमेंट करा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर. रामकृष्ण हरी.